खोत आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू शिकार खेळण्यासाठी रानडुकरांची. त्यावेळी आमच्या सोबतीला असा. पुरं जनावर वाहून वाडीत न्या. तुम्ही शिकार खा. वाडीच्या गावकऱ्यांच्या तोंडी घाला. जगदंब जगदंब. संभाजीराजे थेट राजांच्या सारखे पुटपुटले. छातीच्या कवड्यांच्या माळेवर हातबोटे फिरवीत बैठकीवरून उठले. जगदीश्वराच्या दर्शनासाठी म्हणून अंतपुराकडे चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला साऱ्यांनीच मुजरे घातले. अण्णाजी पंतांच्या हातातील उपरण्याचे शेव मुठीत घट्ट आवळले गेले होते. युवराजांच्या राजदर्शनाने ते दिपून गेले होते. पण कथलेकरांसमोर झालेल्या करड्या आज्ञेने ते मनोमन कुठेतरी खोलवर दुखावले गेले होते. गडावर कोसळणाऱ्या खंड धारा थांबून थोडासा भांगा मिळताच पाचाडच्या वाड्याच्या सदरेवर घंटा ठणठणून उठत होती. ते ऐकताच असतील तेथून जोड घेऊन राजे आणि संभाजीराजे मावळ माचीवर जात होते. पावसाळी कुंद आकाश, पसरलेले भुरके पाणतुषार यांनी 100-200 हातांपलीकडचे काहीच दिसत नव्हते. गोड धुकट दरीतून नुसता ठणठण असा आवाज ऐकू येई. त्यांच्या रोखाने मावळ माचीवर राजे संभाजीराजे यांचे मुजरे होत. दोघेही न बोलता समोरच्या धुकट गडतळाकडे बराच वेळ बघत राहत. पावसाची सर धरू लागली की हुजरे पुढे येत त्यांच्यावर छत्रे धरीत. 8-10 दिवस असे गेले. जिजाऊ दिसत नव्हत्या. हैराण झालेले संभाजीराजे मावळ माचीवर उभे असता राजांना म्हणाले, आबासाहेब, या घंटेच्या टोलाने आम्हास राहवत नाही. आम्ही पाचाडात उतरावं म्हणतो. राजांना माँसाहेब आणि संभाजीराजे यांचा काळीजमेळ माहीत होता. समोरच्या धुकटलेल्या गडतळाच्या रोखाने बघत ते म्हणाले, कधी कधी तुमचा आम्हाला हेवा वाटतो. मनी उठणारे तुम्ही साफ बोलून जाता. आम्हाला ते बोलता येत नाही. जरूर उतरा पाचाडात. 4 दिवस वाड्यातच माँसाहेबांची सोबत करा. पुन्हा गडावर या. तुम्हाला मोहिमेचे कामकाज समजून घेणे आहे. शिकार खेळ्यांचे कथले निवाडी लावणे सोपे आहे. याहून कठीण बाबी मार्गी लावणे मुश्किल आहे. पार दूर बघत असल्यासारखे राजे न दिसणाऱ्या पाचाडावर डोळे लावून बोलले. आमचं काही चुकलं? कथल्याच्या निवाड्याच्या महाराज साहेब संभाजीराजांनी नजर टाकली. नाही, कथल्यात नाही चुकलं. सदरी रिवाजात मात्र म्हटलं तर गफलत झाली तुमची. कथलेकरांसमोर अण्णाजींना आज्ञा करायला नको होती तुम्ही. राजांनी पाचाडच्या रोखाने बोट उठविले आणि ते मनाचा खोल कप्पा त्या बोटावर ठेवून म्हणाले, त्या सदरेवरचे डोळ्यांना काहीच दिसत नाही तरी तुम्ही जाणता, आम्ही जाणतो तिथे माँसाहेब आत्ता उभ्या आहेत का? श्रद्धा म्हणून माँसाहेबी सुमार झालेल्या डोळ्यांनी सुद्धा स्पष्ट बघत असतील. तुम्हा आम्हाला तेथून का? माया आहे म्हणून. ही ध्यानी ठेवा. माणसं श्रद्धा आणि मायेपोटीच एकमेकास जान लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. ते धारेसारखे बोल संभाजीराजे ऐकत राहिले. त्यांना वाटले, कोसळत्या आकाशासारखे हे बोल अखंड वर्षतच राहावेत. आमचं चुकलं. इथून जाताच आम्ही अण्णाजीची गाठ घेऊ. त्यांची क्षमा मागू. संभाजीराजे उभारीचे मन राजांच्यासाठी आदराने भरून आले होते. नको, ती दुसरी चूक होईल. तुम्ही युवराज आहात. राजे गडबडीने म्हणाले. ध्यानी ठेवा, राजांना चूक करता येत नाही आणि केल्या चुकीला सफाईही देता येत नाही. चला, पाचाडात उतरण्याच्या तयारीला लागा. राजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. जिजाऊंच्या दर्शनासाठी पडत्या पावसातून संभाजीराजे पाचाडात उतरले होते. अंगाबाहेर वाटावा असा शालू नेसलेल्या येसूबाई पुतळाबाईच्या महालासमोरच्या सफेलीत येऊन उभ्या राहिल्या होत्या.
त्यांना समोरच्या चौकातील पटात फिरवलेले पाणी दिसत होते. पावसाने ते आता गडद झाले होते. थोडा वेळ येसूबाई त्या पाटाकडे बघत राहिल्या. 7 महालातील पुतळाबाईच्या महाली वावरताना घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या मनात पाटासारखे फिरले. पाचाडात माँसाहेबांच्या सोबतीला जाताना मामीसाहेब पुतळाबाई त्यांना 2-3 वेळा बजावून गेल्या होत्या. थोरल्या बाईसाहेबांचे नुसते ऐकत चला, त्यांना जाबसाल करू नका. धाराऊस पाठीशी ठेवूनच त्यांच्या भेटीस जाणे करा. हा महाल आमचा नव्हे, आता तुमचा आहे. रायगड चढताना गंगासागर तलाव बघताच येसूबाईंनी मनोमन ठरवून टाकले होते, या तलावासारखे झाले पाहिजे. कानी पडेल ते पोटी ठेवले पाहिजे. त्या विचाराबरोबर येसूबाईची नजर पाण्याच्या पाटावरून उठली आणि सफेलीच्या दगडी भिंतीला भिडली. तिच्या पायथ्याजवळून चाललेल्या मुंग्यांच्या रांगेतील थरथऱ्या देवमुंग्या त्यांच्या पायावर चढल्या. त्यांनी फरसबंदीवर पाय झटकून त्या हटवल्या. एका मागात अंगापेक्षा मोठे कसले तरी पांढरे कण घेऊन धावणाऱ्या मुंग्यांच्या रांगेकडे येसूबाई एकरोख बघत राहिल्या. त्यांच्या पायांच्या हालचालीने झालेला थोडासा गैरमेळ मुंग्यांनी पुन्हा जमवून घेतला. रामराजांशी बोबड्या बोलात बोलून सोयराबाईच्या महालातून बाहेर पडलेल्या आबासाहेब आपल्या पाठीशी येऊन उभे आहेत, याचे येसूबाईंना भान नव्हते. राजेही त्या कष्टाळू लहान्या जीवांची धडपड बघत तसेच थांबले होते. बघितलंत सुनबाई, एवढासा जीव, पण वाकोबापेक्षाही केवढा भार वाहून नेतो आहे, राजे शांतपणे बोलले. त्या आवाजाने येसूबाई मात्र गडबडल्या. झटकन त्या तळ हातात पदराचा शेव घेऊन नमस्कारासाठी झुकू लागल्या. त्यांना थोपवून वर घेत राजे म्हणाले, असू दे. खालमानेने उभ्या असलेल्या येसूबाईच्या कपाळीच्या मेनमळल्या आडव्या कुंकूबोटात राजांची नजर क्षणभर स्थिरावली आणि कारण नसता त्या बोटांनी खोलवर रुजलेली सईबाईंची सय उमळून आली. यांना बघायला, यांच्या मस्तकी आशीर्वादाचा हात ठेवायला त्या हव्या होत्या. अनेक विचारांची मुंग्यासारखी एक रांग राजांच्या मनी चरत गेली. तिचा माग घेत गंभीर झालेले राजे संथ पावलांनी चालू लागले. त्यांना तसे चालताना बघून येसूबाईंनी आपल्या आबांचा पिलाजींचा आठव झाला. क्षणापूर्वी राजे म्हणाले तेच बोल प्रत्यक्ष आपले आबाच घोगऱ्या आवाजात आपल्या कानात सांगताहेत, असे येसूबाईंना वाटले. एवढासा जीव, पर वकोबा परास केवढा भार वाहून नेतोय. जगदीश्वराचे मंदिर घेऊन जोत्याजी केसरकरासह खासे महलात परतलेल्या संभाजीराजांना खिदमतगाराने आत येऊन वर्दी दिली. मुतालिक महादेव यमाजी भेटीची आज्ञा मागतात, पेश येऊ द्या. युवराजांनी त्याला इजाजत दिली. प्रौढ वयाचे महादेव यमाजी उपरणे सावरीत महालात आले. पगडी झुकवीत त्यांनी मुजरा रुजू घातला. नजर युवराजांच्या पायावर ठेवून ते म्हणाले, थोरल्या स्वामींनी युवराजांना आपल्या सदरेशी यात फरमावलं आहे. महादेव यमाजींना पुढे ठेवून जोत्याजीसह संभाजीराजे तसेच महालाबाहेर पडले. राजांच्या वाड्याची सदर आली. तिच्या दोन्ही तर्फांना मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी त्रिमल, बाळाजी हात बांधून अदब धरून उभे होते. राजांच्या पाठीशी विश्वासू हुजऱ्या खंडोजी दाभाडे एक कमरेच्या हात्यारावर मूठ देऊन खडा होता. युवराजांना बघताच त्या साऱ्यांचे मुजरे झाले. या संभाजीराजांना बघून राजे म्हणाले, राजे बसलेल्या बैठकीच्या समोर येत युवराजांनी त्रिवार अदब मुजरा रुजू घातला. यांची ओळख करून घ्या. राजांनी समोर उभ्या असलेल्या भगव्या कफनीधारी तेजस्वी गोसाव्याकडे हाताचा इशारा दिला. राजांच्या बैठकीच्या खालगत पायरीवजा बिछायतीवर संभाजीराजे बसले. हे समर्थांचे शिष्य दिवाकर गोसावी. राजांनी संन्याशाची ओळख दिली.
दंड मनगटात रुद्राक्षांची टपटपीत कडी आवळलेले दाढीधारी सतेज दिवाकर गोसावी हातातील दंड तसाच धरून नमस्कारासाठी किंचित झुकले. आणि हे आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे. राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवीत दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला. रघुकृपा. दिवाकर पुटपुटले. संभाजीराजाने उठून त्यांना नमस्कार दिला. बोला दिवाकर पंत, काय धरून येणं झालं? राजांनी गोसाव्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे निरखले.